मुघलांना सळो की पळो करून सोडणारे छत्रपती संभाजी महाराज, पण तुम्हाला माहिती आहेत का त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट आणि अनोख्या गोष्टी? छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला होता. महाराजांच्या आई साहेबांचं निधन झाल्यानंतर जिजाऊ साहेबांनी त्यांचा सांभाळ केला होता. वयाच्या 18व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे युवराज तर 23व्या वर्षी छत्रपती झाले होते. 14व्या आणि 15व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी साहित्य आणि कवितेत रस घेतला होता. तसेच याच काळात ते संस्कृत पंडित झाले होते. बुधभूषणम या संस्कृत ग्रंथासह त्यांनी इतर भाषेतले 3 ग्रंथही लिहिले होते. 16 जानेवारी 1681 साली रायगडवर छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला होता. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटले की तो आता सहजरित्या रायगड किल्ला काबीज करेल, पण औरंगजेबाने जेव्हा रायगडवर हल्ला चढवला तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्याकडून पराभूत झाला होता. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 120 युद्ध केली, मात्र एकही लढाईत ते पराभूत झाले नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी कायमच अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. गोरगरीब स्त्रियांवर झालेल्या अन्यायावर त्यांनी आवाज उठवला आहे. त्यांचे धाडस हे हिमालयापेक्षाही मोठे आहे.